मुख्यमंत्री असताना मी कधी इगो ठेवला नाही, परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलवतंय अशा प्रकारचा वास येतोय। आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं, खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाहीये, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी, अशा प्रकारचं कोणीतरी त्यांना सांगायला लावतंय का याचा त्यांनी विचार केला पाहिजे। त्याच्याबद्दल शिवराम भाषा केली जाते, उपमुख्यमंत्री असतील, बाकीचे सगळे जण असतील, अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती। कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपतं, असं होणार नाही। शेवटी सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत, त्याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यावी। त्याच्या पाठीमागे कोण आहे त्याही बद्दल खोलात जाऊन त्याच्या संदर्भातली माहिती घ्यावी लागेल, कारण एक व्यक्ती एवढं धाडस